सर्वात जास्त बुद्धिमान मुले मुली कोणत्या महिन्यात जन्म घेतात? ह्याच प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुमच्या मुलाचं भविष्य तुम्ही नक्की पहा आणि ही माहिती सर्वांना माहीत झाली पाहिजे की कोणत्या महिन्यात जन्म घेतलेलं लेकरू हे सर्वात हुशार असतं। मित्रांनो, शास्त्रानुसार जन्माची वेळ ही माणसाचं सर्व काही सांगून जाते। जन्मकुंडली ही तारीख आणि वेळ बघून बनवली जाते। ज्योतिषशास्त्र सारं कुंडली बघून लेकराचं सर्व काही सांगतात। यामुळे शास्त्रानुसार कोणत्या महिन्यात जन्म घेतलेलं लेकरू किती हुशार आहे हे सहजच सांगितलं जातं। चला तर मित्रांनो, आपण सांगूया। जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात जन्म घेतलेले मुलं मुली खूप हुशार असतात आणि त्यांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो। यशस्वी होऊनच दाखवतात हे आणि ते त्यांच्या जीवनात उंच उंच शिखरावर पोहोचतात आणि हे लेकरं त्यांच्या आईवडिलांचं आणि गुरुजनांचं नाव हे मोठं करतात। आता मित्रांनो, मार्च आणि एप्रिल या महिन्यात जन्मलेले लेकरं हे कसे असतात तर हे खूप रागीट असतात आणि छोट्या छोट्या कारणावरून रागवतात आणि दुसऱ्यांसमोर स्वतःला मोठे आहेत असे दाखवतात। असे लेकरं त्यांचा फायदा आणि भाग्य बनवायला खूप हे करतात, दुसऱ्याचं नुकसान करायला एकदाही विचार करत नाहीत आणि असे लेकरं खूप शक्तिमानही असतात आणि हे आपल्या भविष्य बनवण्यासाठी आणि परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी हे कोणत्याही याची अन्याय आणि जीवनासाठी हे खोटाचा सहारा घेऊ शकतात। आता सांगूया मे आणि जून। हे महिन्यात जन्मलेले लेकरं खूप भाग्यशाली असतात। यांचं मन खूप साफ असतं, मोकळ्या विचारांचे असतात। हे दुसऱ्यांची मदत करतात। मित्रांनो, कधी याचं नशीब यांना साथ देत नाही आणि लोक यांना धोका देतात। यांच्या भोळेपणाचा लोक फायदा घेतात आणि हे व्यापार क्षेत्रात गेले तर त्यांना खूप नुकसानीचा सामना करावा लागतो। आता मित्रांनो, जुलै आणि ऑगस्ट ह्या महिन्यात जन्मलेले लेकरं हे खूप दयाळू असतात आणि हे खूप साध्या स्वभावाचे असतात आणि भाग्यशाली असतात। हे लेकरं त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात आणि त्यांना एकांनाही एकटं कधीच सोडत नाहीत। यांना दुसऱ्यांची मदत करायला खूप आनंद वाटतो। ह्या महिन्यात जन्म घेतलेले लेकरं दुसऱ्यांच्या नजरात महान बनायला पाहतात आणि यांना याच्यामध्ये यश पण येतं। सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या महिन्यात जन्मलेले लेकरं हे खूप आस्तिक असतात। हे देवांवर विश्वास ठेवतात। हे लेकरं पूजा भक्तीमध्ये वेळ देतात आणि त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी चुकीचा मार्ग नाही शोधत आणि यांचं परिवाराची खूप काळजी घेतात आणि सर्वांना सोबत घेऊनच चालतात आणि देवाचा आशीर्वाद यांच्यावर असतो। हे खूप हुशार बी असतात। नोव्हेंबर आणि डिसेंबर हे लेकरं ह्या महिन्यात जन्मलेले लेकरं दुसऱ्यांचं दुःख भावना यांना लगेच कळतात आणि यांच्यामध्ये देशभक्तीची भावना असते आणि परिवाराचीही आणि दुसऱ्यांची मदत करायला खूप आवडते, दुसऱ्यांची मदत करायला आणि आईवडिलांची सेवाही करतात। मित्रांनो, तुम्ही कोणत्या महिन्यात जन्मलेले आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।